या अतिशय पवित्र अशा मंदिरामध्ये श्री ब्रह्मचैतन्य आरती मंडळानं आयोजित केलेल्या या भागवतामध्ये सम्मिलित होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये भगवंताला प्रिय असणारा धर्म जगतो अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल आदराची भावना व्यक्त करतो. विशेष उपस्थिती गुणाची असेल वैदिक मंडळी, हरिभक्तीपरायण आणि कलाकार या सर्वांना नमस्कार करतो आणि कथेला प्रारंभ करतो. सूत महामुनी शौनकांना भागवताची कथा सांगतायत. राजाला वैराग्य प्राप्त झालं आणि राजाने ठरवलं की इथून पुढचा सगळा वेळ मी सार्थकी लावीन. माझ्या जीवनातला थोडासाही काळ वाया जाऊ नये. ज्याला आपण टाइम पास म्हणतो, टाइम पास कधीच करू नये. टाइमचं युटिलायझेशन करावं. फार थोड्या लोकांना हे गांभीर्य प्राप्त असतं. ज्या लोकांना जीवनात हे गांभीर्य प्राप्त होतं ते लोक स्वतःचा उद्धार करतातच, पण अनेकांचे आधार ठरतात. जीवनाला एक विलक्षण गांभीर्य असावं आणि तितकाच मनमोकळेपणाही असावा. गांभीर्याचा अर्थ चेहरा टाकून बसणे नव्हे, तर स्वतःच्या हिताविषयी असणाऱ्या वेळाला बरोबर न्याय देता येणे. कल्याणाची सर्व व्यवस्था भगवंतानी आपल्याजवळ देऊनच आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवलंय. ती पूर्ण व्यवस्था वापरणं हे माणसाच्या हातात आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आला की उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मनः जितः. पण म्हणाले अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तयित आत्मैव शत्रुवत. आपणच आपले मित्र असतो किंवा आपणच आपले शत्रू असतो. माझ्या कल्याणाचा मार्ग जिथून जातो तिथून मार्गक्रमणा करणं हे माझ्याच हातात असतं. आपण ते वाक्य ऐकलं असेल अनेकदा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं सगळ्यांनाच कळतं केव्हा तरी मला मृत्यू येणार आहे. पण किती लोक शुकदेवांसमोर जाऊन बसतात. शुकदेवांची राजा परीक्षितीची ही कथा ऐकताना कुठेतरी माझ्या जीवनात शुकदेव डोकावावेत, माझ्या जीवनात परीक्षितीचं गांभीर्य यावं, माझ्या जीवनात श्रवणाचा प्रामाणिकपणा यावा, माझ्या जीवनामध्ये साक्षात साधन, नेमकं साधन मला कळावं आणि याकरता सतत प्रयत्नशील असावं. दिवसभरातला थोडासा काळ असा ठेवावा की त्यावेळात फक्त भगवंताकरता जगावं. आपण स्वतः करता जगतो, नातेवाईकांकरता जगतो, समाजाकरता जगतो, विद्या प्रतिष्ठा इत्यादी गोष्टींकरता आपण वेळ खर्च करतो. एंटरटेनमेंट मनाच्या करमणुकीकरता तर खूप वेळ खर्च करतो.
पण खरी गोष्ट अशी आहे की आपण विश्व निर्माण केलेल्या म्हणजे आपल्यालाही निर्माण केलेल्या भगवंताकरता, फक्त भगवंताकरता किती वेळ देतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी कथा, कीर्तन, प्रवचन, भागवत सप्ताह, रामकथा, अनेक पुराण यांची जी रेलचेल ठेवली आपल्या जीवनात की तुमचं तुम्हाला उजाडणार नाहीये, जाऊन बसा आणि ऐका. एखादं वळण असं येतं जीवनात की त्या जीवनामध्ये गांभीर्य येऊन जातं. त्यावेळेला आपल्याजवळ सगळंच्या सगळं तत्वज्ञान तयार असतं. आपण लगेच उद्धाराकडे जायला लागतो. म्हणून चला थोडा वेळ प्रपंच विसरूया आणि शुकदेव राजाला काय सांगतायत याचा जरा कानोसा घेऊया. शुकदेवांनी नरसिंह अवतार सांगितला आणि नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. त्याच्या सगळ्या अटी पाळून त्याचा अवधूतही करून ये म्हणाले प्रल्हादाला. प्रल्हाद आपल्या पिताश्रींचा अवधूतही करून परत येतो आणि या 7 वर्षाच्या मुलाला त्या नरसिंहानी, सिंहासनावर बसले होते नरसिंह, आपल्या मांडीवर घेतले आणि त्याला जवळ घेऊन भगवान चाटू लागले. याचं कारण सिंहरूप होते ना. प्राण्यांची आपल्या पिल्लांवर प्रेम करण्याची पद्धती चाटणे ही आहे. गायी वासराला चाटतात, तसे सिंहरूप भगवान त्या प्रल्हादाला चाटू लागले. खूप त्याला जवळ घेतला आणि या दोघांचा संवाद सुरू होतो. इथपर्यंत आपण काल आलो होतो. तो संवाद काय ऐका जरा. भगवंत आणि भक्त यांच्यातला संवाद कसा असतो. भगवंतानी सर्वप्रथम आपले हात जोडले. सिंहाचे पंजे होते ना, ते जोडले आणि भगवान सांगतात क्षन्तव्यापराध हे प्रह्लाद यदि मे विलंबः. प्रल्हादा, मला यायला उशीर झाला का रे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात भगवंताला. पण असा भगवंत आपल्या भक्तासमोर हात जोडून त्याची क्षमा मागतो. केवढी नम्रता असेल. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी भगवान विष्णूंबद्दल एक श्लोक लिहिलाय. ते म्हणाले तृणादपि सुनीचेन. जोरात पाणी व्हायला लागला ना की गवत असं टेकतं, दुर्वाट टेकतात बघा. त्याच्यापेक्षा हा नम्र आहे विष्णू. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुवान. ही झाडं बघा उन्हात उभी असतात आणि आपल्याला मात्र गारवा देतात. त्याच्यापेक्षा विष्णू जास्त सहिष्णुवान आहे. अमानिना मान देणं. जे त्याला सन्मान देत नाही त्यालाही तो सन्मान देतो. अमानिना मान देणं. कीर्तनीयो सदा हरिही. म्हणून त्याचं कीर्तन करायचं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे विशेषण ज्याला वापरलं तो भगवंत आपल्या भक्तासमोर हात जोडतो आणि सांगतो क्षन्तव्यापराध. माझा अपराध क्षमा कर प्रल्हादा, मला यायला उशीर लागला. प्रल्हाद म्हणाला, काय म्हणाला असेल प्रल्हाद? ठीक आहे ठीक आहे असं म्हणाला. तो त्याच्यापेक्षा नम्र.
तो म्हणाला, देवा तुम्हाला कुठं यायचं असतं आणि कुठून जायचं असतं? कुठं यायचं असतं आणि कुठून जायचं असतं? तुम्ही नाही असं ठिकाण आहे का? तुम्ही आला, तुम्ही गेला हे कसं म्हणता येईल? तुम्ही आधी नव्हता मग तिथे आला. 3:45 वाजेपर्यंत मी घरी होतो, त्यानंतर 5 मिनिटात मी इथं आलो. इथं मी आलो कारण मी इथं नव्हतो. असं देवाबद्दल शक्य नाही. तो इथे असतो तेव्हा तिथेही असतो. इथे आणि तिथे हे दोन्ही त्याच्यामध्ये असतं. म्हणून देवा असं म्हणू नका की मला यायला वेळ लागला का, माझी परीक्षा घेऊ नका हो, मी पास होईन असं नाहीये. हा असं म्हणा, प्रगट व्हायला वेळ लागला का असं म्हणा. कदाचित प्रगट व्हायला वेळ लागला किंवा नाही लागला असा विषय असू शकतो. प्रकट किंवा अप्रकट स्वरूपात तुम्ही माझ्याबरोबर असतात. सांगा महाराज, ज्या दिवशी माझ्या अंगावर हत्ती घालण्यात आले आणि त्या हत्तीने चिरडून टाकायचं मला म्हणून माझ्या पिताश्रींनी माझ्यावरती हत्ती सोडले, त्यावेळेला ते हत्ती माझ्यापर्यंत आले आणि हत्तीने अशा सोंडा वर करून मला नमस्कार नव्हता केला, माझ्या मागं तुम्ही होता, तुम्हाला नमस्कार केला. खरंय की नाही बोला? तू कुणाला दिसला नाही, पण मला माहितीये की मी नमस्काराला योग्य नाहीये हो. मला वरून फेकून देण्यात आलं कड्यावरून. त्यावेळेला झेंडूचं फूल जसं अलगत पडतं तसं मी अलगत उतरलो जमिनीवर. खरं सांगा, तुम्ही मला झेललत ना? तुम्ही दिसला नाहीत कुणाला, पण तुम्ही झेललत ना मला. माझ्या अंगावर तलवारी घेऊन मारायला आले होते मला ज्या वेळेला मारेकरी, त्यावेळेला त्या मारेकऱ्यांना सुद्धा आपण बदललं. ते मारेकरी मला वंदन करतात. खरं सांगा, त्यांचं वंदन तुम्हाला होतं की नाही? तेलाच्या कढईत मला फेकून देण्यात आलं. उकळती तेलाची कढई होती. अहो, एखादं थेंब जर तेल उडालं, एखादा थेंब, तर अंगाला फोड येतो. असं पूर्ण उकळलेल्या तेलाच्या कढईत मला ढकलण्यात आलं. पण हॅमिंग घेतले. पण त्यावेळेला तेल कोमट झालं माझ्याकरता. खरं सांगा, अग्नीला आज्ञा कोणाची होती? हे तो कितव्या वर्षी म्हणतो माहितीये का? 7व्या वर्षी. हे सगळं विश्व भगवंत चालवतो, हे तो 7व्या वर्षी जाणतोय. आपण बाकी काही करू नका, 7वर एक फक्त 0 द्या. हे सगळं मी करतो असं मला वाटतं. प्रल्हादानं आपल्या सगळ्या कर्तृत्वातला मी काढून घेतलाय आणि तो भगवंताच्या चरणी व्हायलाय. मी शिल्लकच नाही त्याचा, आणि म्हणून त्याच्याकरता भगवंत प्रकट होत आहेत. गंमत नाहीये. अहो, 7-8 वर्षाच्या पोराला एवढं गांभीर्य आलं कुठनं? चिंतनाने आलंय, लक्षात घ्या. म्हणून भगवान म्हणाले, अनन्यास चिंतयंतो माम. भगवान डोलत होते, हा बोलत होता. भगवान म्हणले, बाबा 4:30 वाजले, मला अजून बरेच अवतार घ्यायचे. भराभर काहीतरी मागून घे. एकदा निर्गुणातून सगुणात आलो ना मी, काहीतरी मी देतो आणि मग परत जातो. मला देव म्हणतात ना, देव म्हणजे देणारा. दायच्छ धातू आहे. देव याचा अर्थ काय? बरेच अर्थ आहेत, त्यातला एक धातू दायच्छ. असा देणारा जो आहे त्याला देव म्हणतात. देवघेव शब्द माहिती आपल्याला? देवघेव. भगवंता, मला काही नको. प्रल्हादा चालणार नाही असं, काहीतरी मागून घ्यायला पाहिजे, नाहीतर तो माझा अपमान नाही का? अरे, आजोबा नातवाच्याकडे येतात राहायला, मुलीला भेटायला आले, मुलीचा मुलगा. काहीतरी दिल्याशिवाय जातात का आजी आजोबा? नातवंडाला खेळ म्हणा, किंवा दप्तर म्हणा, किंवा एखादी
काही शाळेला उपयोगी वस्तू म्हणा अशी देतात आणि मग मे महिन्याच्या सुट्टीत परत जातात की नाही. सांग सांग तुला काय पाहिजे. फार आग्रह केल्यावर प्रल्हाद म्हणाला, देवा देणार असेल तर एक गोष्ट द्या. भगवंत परीक्षा घेतो बरं का, मागतो म्हणजे. कोणी मागतो याचा अर्थ तो परीक्षा घेत असतो. देव म्हणतो माग काय पाहिजे ते. आपण जे मागतो त्या योग्यतेचे आपण असतो. भगवान म्हणाले काहीतरी माग. प्रल्हादाने एक गोष्ट मागितली, देवा देणार असेल तर एक गोष्ट द्या, आणि ते म्हणजे मला कधीच कुणाकडं काही मागायची इच्छा होऊ नये, असं माझं कायम तृप्त चित्त असावं, हेच मला द्या. विचार करा फक्त या गोष्टीचा, की आपलं चित्त तृप्त आहे, आपल्याला कुणाकडेही काही मागायचं नाहीये. काय असेल आपली अवस्था. आज आपली दयनीय स्थिती असायचं कारण काहीतरी मागणं आहे, काहीतरी सारखं. मला सुंदरा अंगनाले करे दे, मला हत्ती घोडे न मोटारही दे, मला सर्व दे सर्व दे सर्व काही, असे भक्त केव्हाही म्हणणार नाही. या विश्वातला आपण काही जर मागत असू याचा अर्थ आपल्याला भगवंतापेक्षा त्या विश्वातली वस्तू प्रिय आहे असा अर्थ आहे. सरळ आहे हो. आणि साधा मुद्दा एकच विचारतो मी, आपल्यावर कोणी आपण काहीतरी देतो म्हणून जर प्रेम करत असेल तर ते खरं प्रेम आहे का? आपल्याला आवडेल का? आपला काहीतरी उपयोग आहे म्हणून प्रपंचातले लोक आपल्यावर प्रेम करतात, हे कसली अपमानास्पद गोष्ट आहे. एकमेकांकरता करायचं असतं, एकमेकांकरता खूप मनापासून तळमळीनं आपण एकमेकांना द्यायचं असतं, बरोबर आहे, पण म्हणून प्रेम करायचं नसतं. प्रेम हे प्रेमाकरता करायचं असतं. आणि म्हणून भगवंताला हा सांगतो, देवा मला खरंच काही नको, देणार असेल तर एक द्या, कुणाकडं कधी काही मागायची इच्छाच होऊ नये, हेच मला द्या. भगवान म्हणले, वा रे वा, मलाच जिंकलंस तू. असं जो म्हणतो तो देवाला जिंकतो. मला ऐकू येतं हॅम, इथं नंतर हम राहतोय ना, त्याचा त्रास होतो मला. येतोय की नाही? स्वच्छ आवाज येत नाहीये. भगवान म्हणले, वा रे वा, बस आता दिलं तुला ते, ओके, तुला मी तू जे मागितलंस ते तुला दिलं, इथून पुढे तुला कधी काही मागण्याची इच्छा होणार नाही. ठीक आहे, दिला आशीर्वाद. आता सांग तुला काय पाहिजे. भगवंताचा आपला लकडा सुरूच आहे. मला तर खूप वेळा असं वाटतं, किती प्रल्हादाने देवाला ताप दिला. आपण असतो तो दिला असता का? मी तर अजिबात दिला नसता. त्याला माग म्हणायची वेळच आणली नसती. त्यानं पळ काढेपर्यंत मागत राहिलो असतो. प्रल्हाद म्हणाला, आत्ताच तुम्ही मांडलाय की तुला कधी काही कोणाकडे मागायची इच्छा होणार नाही, आणि लगेच म्हणताय काहीतरी माग. माझी परीक्षा बघताय का? पण असं समजू नका मी निस्पृह वगैरे आहेत. मी निस्पृह नाही. मला एकच गोष्टीची अपेक्षा आहे, एवढी मला फक्त द्या म्हणजे झालं. भगवान म्हणले, काय देऊ? देवा मला निस्पृहतेचा अहंकार राहू नये म्हणून एक गोष्ट तुमच्याकडे मागून घेतो, आणि ते म्हणजे माझ्या वडिलांचा उद्धार करा. ते दैत्य आहेत असं म्हणू नका. त्यांनी तुमच्याशी वैर केलं हे मनात धरू नका. ते माझे बाबा होते ना. त्यांनी मला नारायण नाव घेऊ नको असं सांगितलं तरी मी घेतलं. तुम्ही प्रगट झालात. आता असं करा, त्यांचा उद्धार करा. निस्पृहतेचा अहंकार होईल नाही तर मला. कसली निस्पृहता हो? निस्पृह हा शब्द माहितीये का? फसवा आहे.
इतकं देवानी शरीर दिलंय, अन्न दिलंय, मान सन्मान दिलाय, अजून निस्पृह काय? हे कसं आहे माहितीये का? एक राजा चालला होता रथातनं आणि त्यांनी पाहिलं एक भाजी विकणारा मनुष्य म्हातारा डोक्यावर भाजीची टोपली घेऊन चालला होता रस्त्याने. राजाने विचार केला आपल्या प्रजेपैकीच आहे, मदत करूया त्याला. म्हणून सांगितलं आजोबा माग जागा आहे, रथात बसा की हो, रथात बसा, तुम्हाला मी घेऊन जातो बाजार, मी आता बाजारातच चाललोय, तुम्हाला सोडतो, चला बसा. भाजीची टोपली घेऊन तो त्या रथामध्ये चढला आणि डोक्यावर भाजीची टोपली घेऊन उभा राहिला रथात. ते म्हणले अहो आजोबा टोपलीचं ओझं कशाला डोक्यावर, खाली ठेवा रथात. तो म्हणला महाराज तुमचे आधीच एवढे उपकार आहेत, अजून टोपलीचं ओझं रथाला कशाला. अशी आपली निस्पृहता आहे बरं का. मी देवाकडे काही मागत नाही म्हणजे आता दिलंय काय कमी आहे का काय. निस्पृहतेला किंमत नाही असं नाही मला म्हणायचं, पण निस्पृहता ही मिरवण्याकरता नाहीये, हा मुद्दा आहे. मी निस्पृह आहे हे वाक्य सुद्धा बरोबर नाही. दुसऱ्याशी तर बोलायचं नाही, माझ्या मनातही येता कामा नाही. सगळंच माझं ओझं वाहतोय तो. पोटातलं अन्न सुद्धा तो पचवतोय ना, अन्न तयार तोच करतोय. पोटात अन्न गेल्यावर त्या भाजी पोळीचं याच्यात रूपांतर, हातापायात रूपांतर कुणी केलं. आणि म्हणून माझ्या बाबांचा उद्धार करा. भगवान काय म्हणले, ठीक आहे करतो उद्धार नाही. हा संवाद फार काही परमार्थातले कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. वडील म्हणले काळजी करू नकोस प्रल्हादा, तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझ्या आशीर्वादाची गरजच नाहीये. ज्या क्षणाला तुझ्यासारख्या मुलाचा जन्म त्याच्या पोटी झाला त्याच क्षणाला त्यांचा उद्धार निश्चित झाला. मुलंच आई वडिलांचा उद्धार करतात, तसाही उद्धार करतातच. पण ज्या घरामध्ये भगवंताचा भक्त जन्माला येतो त्या घरातल्या आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या असा 42 पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणून आपल्या मुलाबाळांना फक्त पैसे मिळवायला शिकवू नका, थोडंसं त्यांच्या चित्तात भक्तीचं एक रोपटं लावा, घेऊन जा त्यांना भागवताला. यांच्याच एका नातेवाईकाचं मला पत्र आलंय परवा अमेरिकेहून. पत्र आहे, मी जपून ठेवलंय, आत्ताही माझ्याजवळ आहे, घरात आहे. त्या मुलीने लिहिलंय माझ्या आई वडिलांचे लहानपणचे संस्कार, मला वाटतं सांगलीतच होते आणि त्या कुठे मिरजेला राहत होत्या, त्या आता अमेरिकेत असतात. लहानपणी मी कथा कीर्तन प्रवचन ऐकल्याचा परिणाम आत्ता आम्ही म्हणजे अमेरिकेत असून सुद्धा आम्ही आमचा धर्म सांभाळून आहोत. लहानपणी कीर्तन ऐकल्याचा परिणाम. ही पाहतो पत्र उद्या आणून दाखवतो. आता या मुलाबाळांना लहान असताना ज्यांनी कीर्तनाचे संस्कार दिले त्या लोकांनी मुलांना काहीतरी दिलंय की नाही हो. पैसे तर मिळवता येतात, ते काय अवघड नाही हो. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. आपल्याला काय मिळायचं हे ठरलेलं आहे. आमचे गुरुजी गमतीनं एकदा म्हणाले, प्रारब्धेची जोडे नाहीतर धन. म्हणून आपल्या मुलाबाळांच्या चित्तामध्ये भक्तीचे संस्कार रुजवा. त्यांना फक्त करिअर 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 माइंडेड करू नका. एकांगी कुठेही नसावं. काही माणसं भक्त म्हणजे फक्त भक्त, मग शिकत काही नाही. काही लोक शिकतात मग भक्तीचे काही. नवीन युगातला मी फॉर्म्युला आपल्याला सांगून ठेवतो. आत्ताच्या युगातला 98% लोकांना लागू होणारा फॉर्म्युला आहे. 2% सोडून द्या. एक्स्ट्राऑर्डिनरी असतात, ते जन्माला येतात, ते सगळं घेऊन येतात ज्ञानोबांसारखे. नवीन आणि जुनं याचा एक समन्वय आपल्या जीवनात ठेवा. नवीन मध्येही सगळं वाईट नाहीये आणि जुन्यामध्येही सगळं वाईट नाहीये. दोन्हीमध्ये पुष्कळ पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत.
त्याचा समन्वय तरुणांनी, मुलांनी आपल्या आणि आई वडिलांनी बघावं. नाही अमुक 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 हे ठेवूया, हे नको. पूर्वीच्या काळी नदीवर शौचाला जायचे, आता जायचंय का? आता अटक आहे का? पण घरातलं शौचालय स्वच्छ ठेवणं हातात आहे की नाही आपल्या? अशा काही तुम्हाला तात्कालिक म्हणून काही बदल करावे लागतील जीवनात. पूर्वीच्या काळी शर्ट पॅन्ट नव्हताच आपल्याकडं. एक आडवण एक उभं, धोतर नेसायचं ना उपरणं. न शिवता वापरता येतील अशी आपण वस्त्र वापरत होतो. पण आता अशक्य आहे. तुम्ही नोकरीला काय धोत्रावर जाणार का? शर्ट पॅन्ट आवश्यक आहे तरुणांना. गाडी चालवतायत, धोतर कसं धोतर सापडलं त्या मशीन मध्ये म्हणजे? पण लग्नाला उभं राहताना, सोहळ्यात उभं राहा ना, तिथं शर्ट पॅन्ट कशाला? शर्ट पॅन्ट बूट नाही, तिथं स्ट्रिक्टली सांगावं आम्ही साडी, ती सुद्धा 9 वारी, जमलं तर निदान 6 वारी. छान सोहळ्यात उभं राहू आम्ही, छान आचमन करू. हल्ली मुलांना, तरुणांना आचमन करता येत नाही. आचमन करा म्हणल्यावर ते म्हणले काय? ते म्हणले पाणी प्या. ते तांब्यानंच पाणी प्यायला लागणार. हे काही चांगलं नाहीये. मुसलमान मुलाला नमाज पढता येतो की नाही चांगला? ख्रिश्चन मुलाला प्रेयर करता येते की नाही? मग हिंदू मुलाला संध्याकाळ करता येत नाही, पूजा का करता येत नाही? म्हणून आपल्या मुलांना पूजेला बसवा. मुलांना टेन्शन येतं हल्ली, टेन्शन. नवरत्न तेल वापरून टेन्शन जाएगा पेन्शन. असं नाही असतं का? मग माझ्या मुलाला, माझ्या मुलीला छान आचमन करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ माहिती पाहिजे. तिकडे कॉम्प्युटरही उत्तम चालवता आला पाहिजे. शर्ट पॅन्टही छान नेसता आला पाहिजे आणि सोहळंही उत्तम नेसता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला जे, त्यावेळेला ते, त्याचा कधी अनुमान होता कामा नये. आणि हे स्ट्रॉंगली. पुष्कळ वेळा परदेशात जाणं होतं माझं. एका ठिकाणी गेलो होतो मी असाच, पूजेला शर्ट पॅन्टवर.